हम सब आता कुठं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलेलं स्वप्न साकार होत आहे असं दिसतंय. मॅडम थँक्यू व्हेरी मच. दीपा मॅडम थँक्यू व्हेरी मच. कारण बाबासाहेबांचं जे स्वप्न होतं की बौद्धमय भारत बनवायचं, दीपा मॅडम तुमच्या या संभाषणातून किंवा तुमच्या या कथनातून आमच्या अशा लक्षात आलेलं आहे की हा भारत एके दिवशी बौद्धमय झाल्याशिवाय राहणार नाही. थँक्यू व्हेरी मच. यानंतर मी आदरणीय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष रामटेके साहेबांना विनंती करतो की त्यांचं आम्हाला अध्यक्ष मार्गदर्शन व्हावं. रामटेके साहेब. धन्यवाद कांबळे साहेब. सर्वप्रथम भारतीय घटनेचे शिल्पकार, सॉरी जरा अध्यक्ष साहेबांच्या परमिशननुसार थोडं त्यांना थांबवतोय. आत्ताच आपल्या ग्रुपमध्ये काही शाळेंचे माझे विद्यार्थी मित्र आलेले आहेत. त्या सर्व विद्यार्थी मित्रांचं आणि त्या पालकांचं या ठिकाणी आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. आणि त्याचबरोबर झोनल ऑफिस पुण्याचे दुसरे एक प्रतिनिधी आपल्याकडे आले, विजय डोके साहेब जे चीफ मॅनेजर लीगल डिपार्टमेंट आहे. मी नंदेश्वर साहेबांना विनंती करतो की विजय सरांचं यथोचित या ठिकाणी त्यांनी स्वागत करायचं आहे. आय सर या. आहे धन्यवाद साहेब, आपण वेळात वेळ काढून आल्याबद्दल धन्यवाद. सॉरी अध्यक्ष साहेब, सॉरी. पुढे कंटिन्यू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीच्या निमित्तानं मी सर्वांना शुभेच्छा देतो. तसेच 11 एप्रिलला सुद्धा महात्मा ज्योतिबा फुले यांचा सुद्धा जन्मदिवस झाला. त्या निमित्त सुद्धा मी सर्वांना शुभेच्छा देतो. आजच्या या कार्यक्रमाला लाभलेल्या मुंबईच्या डॉक्टर दीपा पवार, आमच्या चॅनलवर तर नाही पण त्यांनी अप्लाय केलेला आहे, ॲडव्होकेट वाघमारे, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे आकुर्डी शाखेचे मुख्य प्रबंधक जहाजी. तसे आम्ही बरेच वर्षानंतर आज प्रथम भेट झाली आमची. आमच्या पुणे युनिटचे वरिष्ठ अध्यक्ष नंदेश्वरजी, अध्यक्ष रवी रामटेकेजी, महासचिव डोंगरेजी, कोषाध्यक्ष वाघमारेजी, डोलेजी, तसेच जस्ट आताच झोनल आंचलिक कार्यालय पुण्यावरून आलेले पुण्यातील मुख्य प्रबंधक डोकेजी. आज आपण इथं जी मगाशी कांबळे साहेबांनी म्हटलं, एक शब्द मला आठवतोय की जे आमच्या नागपूर युनिट, आपल्या पुणे युनिटचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्या मागे एक यशस्वी जे युनिट चालू आहे पुण्यातील, त्या युनिटच्या यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्रीचा हात आहे. आणि त्याप्रमाणे त्यांनी दीपा मॅडम, वाघमारे मॅडम यांच्या हाताने त्यांचा सत्कार सुद्धा इथं केलेला आहे. परंतु मी एक थोडंसं पुढे जातो त्याच्या, आणि प्रत्येक स्त्रीच्या एक पुरुषाच्या मागे एक स्त्रीचा हात असतो असं म्हणतात. मगाशी म्हटलं पुरुषाच्या जे आम्ही काम करतोय फेडरेशनचं असो, असोसिएशनचं असो, आमच्या मागे एका स्त्रीचा हात आहे, डेफिनेटली आहे. परंतु
स्वतंत्र भारताच्या जर इतिहास बघितला आपण तर या भारतामध्ये ज्या काही स्त्रिया आहेत, आज मंचावरती वाघमारे मॅडम आहेत, पवार मॅडम आहेत, समोर बसलेल्या आहेत, भगिनी आहेत, स्त्रिया आहेत, यांच्या प्रगतीच्या मागे जर कोणी असेल तर ते फक्त एकच साहेब आहेत आणि ते बाबासाहेब आहेत. दुसरं कोणीही नाही. फक्त एकच महापुरुष आहे या स्त्रियांच्या उन्नतीच्या पाठीमागे आणि ते म्हणजे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बरेचदा आपण असं म्हणतात की बाबासाहेब हे एका विशिष्ट वर्गासाठी कार्य करत होते. आजही म्हणतात की त्यांनी दलितासाठीच काम केलेलं. परंतु डॉक्टर बाबासाहेब यांनी फक्त दलितासाठीच नाही तर प्रत्येक भारतीयांच्या पाठीमागे डॉक्टर बाबासाहेब होते. डॉक्टर आंबेडकर not only fought for the untouchable rights and raised them to humanity, but also worked for the betterment of all the backwards and oppressed communities. सर्वांच्या मागे डॉक्टर बाबासाहेब होतं आणि आज आपण इथं उभे आहोत, आज आपण इथं जमलेलो आहोत ते बाबासाहेबांनी दिलेल्या, दीपा मॅडमनी सांगितलंय, ज्या संविधानाने आपल्याला अधिकार दिले त्या अधिकारामुळे आपण आज इथे उपस्थित आहोत. जर विचार करा, डॉक्टर बाबासाहेब जर नसते तर आपण कुठे असतो? आज खरोखरच आपल्याला ही शक्ती कुठून मिळाली? तर ते त्याच्या मागे फक्त एकच होते, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सर्वांना माहीत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक महान प्रतिभावान व्यक्ती होते. बरेचदा मगाशी म्हटलं की दीपा मॅडमनीच म्हटलं, मला वाटतं की बाहेर एक बुक स्टॉल लागलेला आहे आणि बुक स्टॉल वरती किती लोकांनी भेट दिली. मला वाटतं फार कमी लोकांनी त्या बुक स्टॉलला भेट दिली असेल. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी राजगृहावरती त्यांची लायब्ररी जर आपण बघितली तर कमीत कमी त्या लायब्ररीमध्ये 1,00,000 पुस्तकं असतील. सर्वात मोठी लायब्ररी जर असेल ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ती पर्सनल लायब्ररी आणि त्या लायब्ररीमध्ये जवळपास 1,00,000 पुस्तकं आजही आहेत. आणि त्या लायब्ररीमध्ये असं एकही पुस्तक आपल्याला मिळणार नाही. जर आपण कधी मुंबईला गेले आणि राजगृहाला जायला जर आपण गेलो तर एक पुस्तक तिथून तुम्ही बघा, एकही पुस्तक असं नाही त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्यामध्ये अंडरलाईन, पेन्सिलनी अंडरलाईन केलेलं असतं. असं एकही पुस्तक मिळणार नाही. म्हणजे कितीतरी त्यांनी त्या पुस्तकाचा अभ्यास केलेला आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी नोट्स काढून आपल्याला म्हणजे आपल्या समाजासाठी त्यांनी, फक्त आपल्या समाजासाठी, प्रत्येक भारतीयासाठी त्यांनी कार्य केलेलं आहे. त्यांच्या निजी जे पर्सनल लायब्ररी होती त्याच्यामध्ये असं एक विषय नाही, प्रत्येक विषयाचे पुस्तकं ते तुम्हाला त्याच्यामध्ये मिळतील. समाजशास्त्र असो, लॉ असो, अर्थशास्त्र असो, पॉलिटिकल सायन्स असो, प्रत्येक विषयावरचे पुस्तकं तुम्हाला बाबासाहेबांच्या लायब्ररीमध्ये मिळतील. आपल्या घरामध्ये आपण किती पुस्तकं ठेवलेली आहेत बाबासाहेबांची, आणि जर ठेवले असतील तर आपण कितीदा त्या पुस्तकाचा अभ्यास केलेला आहे याचा सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे. बाबासाहेबांनी आपल्याला बरंच काही दिलेलं आहे. मी जास्त वेळ न घेता इथंच माझं अध्यक्षीय भाषण थांबवतो, कारण बाहेर जे आपले विद्यार्थी आलेले आहेत ते वाट बघत आहेत अजून, आणि आयोजकाकडून सुद्धा मला तशी सूचना मिळालेली आहे. तर जास्त वेळ न घेता पुन्हा मी सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या, तसेच महात्मा फुले, ज्योतिराव फुले यांच्या जयंतीच्या सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि माझे अध्यक्षीय भाषण संपवतो. धन्यवाद. विद्यार्थी मित्र, सगळे पालक आहे, आमचे सेंट्रलाइट्सच्या सगळे उपस्थित इथं बंधू भगिनी आहे.
आज या ठिकाणचा माझ्या माहितीप्रमाणे आम्ही दरवर्षी ह्या आणि आजचा जो माहोल आहे किंवा आजचा हॉल आहे की दरवर्षीपेक्षा उपस्थिती चांगली आहे. आणि ह्या उपस्थितीमध्ये ज्या मुलांचं आता कला गुण मार्गदर्शन आहे ते तुम्हाला एक से बढ़कर एक पाहायला मिळणार आहे. कदाचित त्याच्यावर तुमचा वन्स मोर सुद्धा येऊ शकतो. तर माझ्या माहितीप्रमाणे आज आपला हा आंबेडकर जयंतीचा जो प्रबोधनाचा कार्यक्रम आहे या ठिकाणी अध्यक्ष साहेबांनी डिक्लेअर केल्याप्रमाणे आता इथं संपला असं जाहीर करतो. आणि ह्याच्या नंतर आपला या कलागुण दर्शनाचा कार्यक्रम होईल. मी सर्व उपस्थित डायसला विनंती करतो की आपण पहिल्या माननीय दीपा पवार जी, हमारे विशेष अतिथि माननीय संकल्पा वाघमारे मैडम, मैं आज इनको दीपा मैडम को सुना, मुझे लगता है कि जितने लोगों ने भी आज दीपा मैडम को सुना होगा वो कहीं न कहीं जरूर प्रभावित हुए होंगे, मैं ऐसा मानता हूँ. और आज के बच्चों जब वाघमारे मैडम जब प्रस्तावना पढ़ी थी संविधान की तो हमारे बच्चे लोगों की आवाज़ ऐसे आई कि इनको मालूम है कि संविधान की प्रस्तावना क्या है, वो अच्छी तरह जानते हैं. हम लोग थोड़ा रुक रहे थे लेकिन बच्चे लोग बोल रहे थे, पता है उनको. ये बहुत हमारे लिए बड़े सौभाग्य की बात है कि वो बाबा साहब को समझ रहे हैं, भारतीय संविधान को समझ रहे हैं. आज आप लोगों ने हमें अपना अमूल्य समय दिया है, इसलिए हम आपके बहुत आभारी हैं. और हम चाहते हैं कि दीपा मैडम फिर कभी और अवश्य आए, वाघमारे मैडम फिर और हमारे कार्यक्रम में हमेशा सहभागी होते रहे. धन्यवाद. शेवटी दीपा मॅडम आमच्या शाळेच्या इंगळे मॅडम या ठिकाणी त्यांच्या सर्व मुलांसहित उपस्थित आहेत. त्यांचं कौतुक म्हणून आपण दीपा मॅडमने इंगळे मॅडमचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी यथोच्च स्वागत करायचं आहे. इस बीच अभी ज्ञान प्रभात स्कूल से एक डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की डिग्रियों पे 1 मिनट की कुछ प्रस्तावना वो लड़की दे रही है उनकी स्कूल की, वो तुरंत यहाँ आ जाए और अपना कार्यक्रम स्टार्ट करें. त्यानंतर मी विनंती करतो कांबळे सरांना की त्यांनी पण या जो कार्यक्रम होणार आहे त्याच्यामध्ये त्यांचं फार मोठं योगदान राहणार आहे. मी आमच्या संघटनेचे जनरल सेक्रेटरी आदरणीय डोंगरे साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं. पुढे या. राहुल सर आणि सावंत सर यांनी पण कृपया स्टेजवर यायचं आहे. राहुल सर आणि सावंत सर, कारण काय होतंय कार्यक्रम संपल्यानंतर प्रत्येकाला जायचे वेध असतात, त्यामुळे आम्ही आमचा आद्य कर्तव्य समजतो की यथोच्च तुमचा गौरव होणं आम्ही आमचं सौभाग्य समजतो. मी आमच्या संघटनेचे गौतमजी आहेत त्यांना विनंती करतो की या 2 विभूतींचा या ठिकाणी सत्कार त्यांनी करावा. नाही अगोदर त्यांचा मी विश्वासजीला विनंती करतो की सावंत सरांचा पण त्यांनी सत्कार करावा प्लीज. आणि आमचे कलाकार एकदम रेडी झालेले आहेत की कधी वाट पाहतात की मंच खाली होतोय. थोड्याच वेळात मंचावरचं एक मिशन सेवा संघ सृष्टी चौक पिंपळे गुरव इथं होणार आहे आणि त्याचा कालावधी राहणार आहे रविवार दिनांक 19/5/2024 ते बुधवार दिनांक 29/5/2024. माझे कोण बौद्ध बांधव या शिबिराचा लाभ घेऊ इच्छित असतील तर त्यांनी निश्चितपणे या शिबिराचा लाभ घ्यावा. आता जो या कार्यक्रमाचा जो फर्स्ट आवर होता तो फर्स्ट आवर आता संपलेला आहे आणि मी आता हा जो माईक आहे तो हँडओव्हर करतोय. धन्यवाद. आपण सर्वांनी उत्तम प्रकारे प्रतिसाद दिल्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक कौतुक आणि धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले ट्रस्टचे ज्ञानप्रभात विद्यामंदिर विद्यालयातून आमच्या ज्ञानप्रभात विद्यालयाची विद्यार्थिनी इयत्ता 9वीची पायल बारसकर या ठिकाणी एक भीमगर्जना देत आहे. सगळ्यांनी तिला रिस्पॉन्स द्या. सगळ्यांनी शांततेत ऐका. अतिशय सुंदर अशी भीमगर्जना ती देते. क्रांती सूर्य, प्रज्ञा सूर्य, शीलवंत, प्रज्ञावंत, भारत रत्न
कांबळे सर फर्स्ट सॉन्ग. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले ट्रस्टचे ज्ञानप्रभात विद्यामंदिर विद्यालय सहयोगनगर रुपीनगरला स्कूल आहे आमचं. आमच्या शाळेतून आमच्या संस्थेचे संस्थापक माननीय श्री विठ्ठलराव शिवराम गवळी सर दरवर्षी प्रत्येक कार्यक्रमाला येतात, पण यावेळेस सर आजारी असल्यामुळे सर येऊ शकले नाही. पण सरांच्या वतीने आम्ही शाळेचे संस्थेचे पदाधिकारी आमचे सावंत सर, त्याचबरोबर माध्यमिकचे मुख्याध्यापक राहुल गवळी सर आणि आमचे सर्व विद्यार्थी आणि पालकवर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांचे मी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करते. तसेच सन्माननीय व्यासपीठ ज्यांनी आज हे व्यासपीठ आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना इथं उपलब्ध करून दिलं, त्यांचे देखील मी मनापासून स्वागत करते. जातीभेद विसरून ज्याने माणुसकीचा धर्म जपला, जातीभेद विसरून ज्याने माणुसकीचा धर्म जपला, आतून बाहेरून मग जो शुद्ध झाला तोच खरा बुद्ध झाला.